नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करः। सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्। वन्दे गुरुपरम्पराम्। सद्गुरुनाथ महाराज की। तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः। कर्मणैव हि संसिद्धिम् आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि। ही दोन श्लोक आज बघण्याचा प्रयत्न करूया. तस्मादसक्तः सततं, पुन्हा सांगितलंय की आसक्त रहा. असक्त म्हणजे आसक्ती रहित. आता आसक्ती रहित राहण्याचं पुन्हा कारण सांगण्याचं कारण काय? ह्याचं कारण कृतीमध्ये माणूस केव्हा फसेल सांगता येईल. खालच्या श्लोकात आपण पाहिलंय की त्याला कृती करण्याचीही जरूर नाही आणि त्याला काही न मी करणार नाही असं म्हणण्याची सुद्धा जरूर. कुठल्याही भूताशी कुठलाही व्यापार करण्याची त्याला जरा सुद्धा गरज नाही. याचं कारण तो जीवनमुक्त झालेला आहे. जीवनमुक्तीनंतर पुन्हा तस्मादसक्तः सततं सांगण्याचं कारण काय आहे? बरं, इकडे म्हटलंय की तस्य कार्यं न विद्यते नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्व. इकडे असंही सांगितलंय, इकडे आत्मन्येवच संतुष्ट तस्य कार्यं न विद्यते असं सुद्धा सांगितलं. आता कार्यं न विद्यते असं म्हणत असताना सुद्धा युद्धस्व भारत सांगितलं आहे. म्हणजे तुला कुठलंही काम नाही, तू काही केलं नाही तरी चालतं, तरी तुला युद्ध करायचं. कशी भाषा आहे? तुझ्यावर कुठली जबाबदारी नाही, पण एवढं तुला पार पाडायचं आहे आणि हे पार पाडलं नाही तर चालणार नाही. म्हणजे तर तुम्ही जबाबदारी देऊ नाही राहिले, तुम्ही इकडनंही बोलून राहिले आणि तिकडनंही बोलून राहिले. म्हणून अर्जुन भगवंताला म्हणतो हे मधुर आणि मिश्रित भाषा बंद कर. व्यामिश्रेणेव वाक्य ना बुद्धी मोह यशिव मे. हे जे तू गुळमुळीत बोलतोय ना, साखर पेरलेलं, व्यामिश्रेणेव म्हणजे साखर पेरलेलं, हे तू पहिले बंद कर. मला सांग की नक्की मी काय. मला तू सांगतोय की ज्ञानाच्या गोष्टी पूर्ण सांख्ययोग झाला सांगून आता मी ठरवलं संन्यास घ्यायचा. पण असं असताना मला तू आता युद्ध कर म्हणून राहिला. अरे युद्ध म्हणजे साधारण कर्म नाही आहे, घोर हत्या आहे. आणि 18 अक्षोणी सैन्य. एक जर मी अग्निबाण चालवला तर हजारो सैनिक मरून जातात. आणि एवढ्या सगळ्या सैनिकांचं मला पाप लागेल, ते दिलं सोडून, ज्ञान दिलं मला सांगून, आणि आता पुन्हा म्हणतो की तू युद्ध कर. म्हणजे मी पझल मध्ये पडलोय. मी जरा काय झालोय संभ्रमात. काय तुझा परमार्थ आहे? तू कसा सांगून राहिला मला तर काही कळूनच नाही राहिलं. कृष्णा मला नीट सांग काय करायला. तेव्हा जीवनमुक्ताची लक्षणं सांगत असताना कृष्ण म्हणतात की आत्मन्येवच संतुष्टस तस्य कार्यं न विद्यते. आपण पाहिलं की जो आत्मरथी आहे, जो आत्मस्थ आहे, जो आत्मक्रीड आहे, हे सध्या सदैव स्वरूपात. मग आता स्वरूपात जे सदैव असतात त्यांना काही करणं शिल्लक राहिलेलं नाही. मग तुम्हाला युद्ध कर पुन्हा का म्हणू राहिले? बरं, आता मला ज्ञान झालेलं आहे. तू एवढा दुसरा अध्याय सांगितलं, तो काही फुकट गेला का? मला ज्ञान झालंय.
आता ज्ञान झाल्यानंतर तो पुन्हा मला युद्ध कर सांगू राहिला. अरे झालंय ना मला ज्ञान. भगवंत म्हणतो नाही, तुला ज्ञान झालंय, पण युद्ध करणं तुला संकट वाटत आहे, याचा अर्थ कर्म कौशल्य प्राप्त झालं नाही. कर्म कौशल्य तुला प्राप्त झालं नाही. खूपदा असं असतं की काही लोक अभ्यास करतात, काकांकडे येतात, काका म्हणतात की पुन्हा हा अभ्यास, पुन्हा तोच ग्रंथ वाचा. काही लोक काकांकडे जातात, काका अभ्यास केला म्हणतात, आणि काका म्हणतात चल आता दुसऱ्या ग्रंथाचा. एकाला तो ग्रंथ पुन्हा करायला सांगतात आणि दुसऱ्याला म्हणतात आता पुढचा ग्रंथ कर. याचा अर्थ काय होतो? अभ्यास दोघांनी केला, पण एकाचा अभ्यास कौशल्यासह झालेला. मला जर आठवण द्याल तर मी एक प्रसंग नंतर सांगणार आहे, ऑनलाईन नाही, ऑफलाईन, समोरच्या मंडळींना सांगणार प्रवचनानंतर, आठवण दिली तर. घडलेली वस्तुस्थिती. काका म्हणतात की नाही बघ, तुला पुन्हा अभ्यास केला पाहिजे. तसं भगवंत म्हणतात की तुला युद्ध केलं पाहिजे. पण युद्ध केलं पाहिजे असं म्हणतात, पण तस्माद असक्त हा, अनासक्त राहून कर. आता तू अनासक्त राहून युद्ध कर. पुन्हा काय म्हणतात? सततम, म्हणजे अनासक्ती सातत्याने सांभाळ. पुन्हा पहा, अनासक्ती सातत्याने सांभाळ, कार्यम कर्म समाचर, आणि कर्म सतत कर. अनासक्ती राहून सतत कर्म करायचं आहे, म्हणजे काम चुकवायला भगवंतांनी सांगितलेलं नाही. जबाबदारी सोडून जो वागतो तो पारमार्थिक असत नाही. कुठल्याही जबाबदार माणसा परमार्थ पळ काढायला शिकवत नाही. जी माझी जबाबदारी आहे ती मी स्वीकारलीच पाहिजे, जी नाही ती ओढवून घ्यायची नाही. कळतंय का मी काय म्हणतोय ते? नाही लक्षात आलं? जी माझी जबाबदारी नाही ती मी ओढवून नाही घ्यायची, जी आहे ती पार पाडायची. काल रात्रीच्या संदर्भात बोल. आणि म्हणून तस्माद असक्त हा सततम कार्यम कर्म समाचर, म्हणून तू सर्व काळ कर्म कर, पण अनासक्त वृत्तीने कर्म कर. म्हणजे काय हो? कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवू नको. आसक्ती कुठे असते? कर्मात आसक्ती नसते, आसक्ती फलामध्ये असते. कर्म करण्याने बिघडत नाही. मी असं केलं, त्यांनी म्हटलं पाहिजे काय छान सरबत केलं. काय केलंय मी? साधं लिंबू टाकून, मीठ साखर टाकून सरबत केलं. पण समोरच्यानी जर म्हणलं की असं सरबत मी कधीच पिलो नाही, हा धन्य झाला. आणि असं म्हणलं नाही, त्यांना काय लागते? केव्हाही येतात, येऊन बसतात, आम्हाला आपलं सरबत करावं. का बरं असं? रागा काय झाला अंतःकरणात? मनाच्या वेदना काय झाल्या? फलासक्ती होती, त्यांनी माझ्या सरबताची तारीफ केली नाही, किंवा टीका केली तर वाईट वाटतं. लोक असं म्हणतात, काय म्हणतात लोक? तू सरबत चांगलंच नाही केलं. एवढे वर्ष झाले मी सरबत करते, मला काय सरबत येत नाही का? निंदेचा त्रास, निंदेचा त्रास होतो आणि स्तुतीने हुरळून जातो, तो आसक्तच आहे. कशाविषयी आसक्त आहे? सर्वताविषयी का? नाही, फलाविषयी. आसक्ती नेहमी फलात असते, कर्मात नसते. कर्म करण्यात गैर नाही, कर्म फलाची अपेक्षा करण्यात गैर. पुन्हा बजावून सांगतात आहे, आणि चांगलं ठणकावून सांगतात आहे अर्जुनाला, तस्मा असक्त हा सतत, सातत्याने अनासक्त राहा. पावसाळ्याचे दिवस आहेत, सारखा सारखा पाऊस होतो. मुलगा बाहेर जातोय फिरायला, आई त्याला म्हणते की बघ, रेनकोट घालून जा, आणि बाळा लक्षात ठेव, पाऊस थांबला तर लगेच रेनकोट काढून ठेवू नको, अंगात राहिलं तर काही बिघडत आहे का? तो म्हणतो की आता पाऊस गेल्यावर कशाला रेनकोट पाहिजे?
अरे असू दे रे. पण आता ते समजलं नाही तर तो रेनकोट काढतो, पुढे जातो. थोड्या वेळात पुन्हा पाऊस येतो. आता तो एवढ्या जोरात येतो की याला रेनकोट घालेपर्यंत अर्धा ओला होऊन जातो. आईने का सांगितलं असतं तू ओला होऊ नये म्हणून? तस्मात असक्तः सततम का सांगितलंय? मला आसक्ती चिटकू नये. कोणती आसक्ती चिटकते? फलासक्ती चिटकते. आणि फलासक्ती कधी चिटकली हे कर्म करता करता लक्षातच राहत. त्यासाठी कर्म निष्काम पाहिजे. कांदा मुळा भाजी तिची रखुमाई माझी. अवतमाळे अतिशय जवळ राहत होते पंढरपूर, पण त्यांना वेळच नव्हता. पांडुरंगाचं दर्शन घ्यायला वेळ. एवढा मोठा भक्त, 18 किलोमीटर काहीतरी अंतर होतं पंढरपुरात. एवढा मोठा भक्त आणि पांडुरंगाचं दर्शन घ्यायला वेळ मिळत नाही. लोक सारखे म्हणायचे पंढरीला चाललो, जाणाऱ्या सगळ्यांना भाजी घ्या, हे घ्या, वाटेत तुम्हाला काही खायला प्यायला लागलं तरी माझ्या शेतातली भाजी घेऊन जातो. पण त्यांना पंढरपुराला जायला, त्यांची जी कर्म करण्यामध्ये कांदा मुळा भाजी हे जी रखुमाई ही जी त्यांची स्थिती आहे, ती स्थिती पांडुरंगाला ठाऊक होती. लोकांना कशाला माहित असणार? शेवटी पंढरपुरातून पांडुरंग मळ्यामध्ये आले आणि सावता मळ्याला दर्शन. पांडुरंगाला येणं भाग पडलं. कारण नसते आले तर पांडुरंगाच्या मोठेपणाला बट्टा लागला असता. फक्त एवढा सेवा करतोय, तुझ्याशिवाय चिंतन करत नाही, कांदा मुळा भाजी त्याची रखुमाई माझी. जो पदार्थ 4 महिने निषिद्ध मानलाय, 4 महिने चातुर्मासात कांदा खात नाही, त्या कांद्यात ते रखुमाई पाहत, त्या कांद्यात ते विठ्ठल. अजून काय पाहिजे? चांगल्या गोष्टीत आणि वांगल्या गोष्टीत दोनही गोष्टींमध्ये ज्याला पांडुरंग दिसतो त्याला वेगळी साधना करण्याची गरज नाही, त्याला वेगळी ध्यानधारणा करण्याची गरज नाही. आणि आता त्याला कर्म करण्याची आवश्यकता नाही, तरीही तो करत. कांदा मुळा भाजी याची रखुमाई तरी तो कर्म करत असतो. म्हणून फलाविषयी कायम मनासक्त आणि कर्माविषयी नेहमी. दोन गोष्टी याच्यात शिकायला मिळतात आपल्याला. तस्माद असक्तः सततम. माऊली काय म्हणते? म्हणून तू नियत सकळ कामना रहित, हो निया उचित स्वधर्मे राह. म्हणते म्हणून तू नियत सकळ कामना राहित. जे नियत कर्म आहे ते कामना राहित्याने कर. हो निया उचित स्वधर्मे राहते. स्वधर्माला धरून कर, आपला धर्म सोडून. धर्म काय धर्म आहे? जी माझी ज्याच्यासाठी नेमणूक झालेली आहे तो माझा धर्म आहे. थोडक्यात उदाहरणार्थ वैद्यकीय हा माझा धर्म झाला. मग आता या धर्माचा काय जबाबदारी आहे माझी? माझ्याकडे आलेल्या रुग्णाला तत्काळ समाधान देणं. पण जर मी म्हणत असेल की आधी इतके पैसे टाक, मगच मी तुला तपासेल काय झालं तर. नाही तर कारमधून आलाय तर त्याला असं न म्हणता सरळ तपासायचं आणि मग 3, 4, 5, 11 लाखापर्यंतच बिल सोड. सध्या काय सुरू आहे? नुसता तो शब्द आला झालं, पेशंट घाबरून जातो आणि मग घाबरलेल्या पेशंट कडून लाखो रुपये कमवायचे. धर्माला धरून नाही, धर्माला सोडून नाही. धर्माची विडंबना केली, पापाचरण झालं. असं करण्याचा मला म्हणजे कुठल्याच डॉक्टरला अधिकार नाही. मग नेहमी लक्षात ठेवायचं, फलाशा न ठेवता. म्हणून पूर्वी काय करायचे? फी ठेवत नसत,
तुला जे करायचं ते कर. अशामुळे माझ्याकडे जास्त पेशंट आले पाहिजे अशी हाव नसायची डॉक्टरला. ही हावचा अर्थ काय होतो, अधिक लोक आजारी पडले पाहिजे, जास्त पेशंट आले पाहिजे. म्हणून तू नियत सकळ कामना आहे, कामना ठेवू नको. आपला स्वधर्म पाळा. फलाविषयी अनासक्तता, नियोजिताचा स्वीकार. एक शब्द आहे अपेक्षित आणि एक शब्द आहे नियोजित. मला काय अपेक्षित आहे, मी आलोय, माझं हार फुलं घेऊन स्वागत झालं पाहिजे, गळ्यामध्ये हार, तुम्ही आले म्हणून आम्ही धन्य झालो असं म्हटलं पाहिजे, अपेक्षित आहे. नियोजित काय आहे, आल्यावर आपली नोंदणी करा, तुमचं नाव लिहा, तुम्ही किती दिवस आले, किती दिवस राहणार, जितके दिवस राहणार त्याला तुमची पावती जोडल्या गेली पाहिजे. हे नियोजित आहे. नियोजित स्वीकार, अपेक्षित नाही. पण आपण काय होतं, आपल्या जीवनात आपण सगळं अपेक्षितामध्ये जीवन वाटतं ना. म्हातारं होईपर्यंत जोडीदार राहायला पाहिजे, अपेक्षित आहे. पण भगवंताच्या नियोजनात ते आहे का, नाही आहे. तर मग नियोजित स्वीकारलं पाहिजे. किती कठीण आहे. असं वाटतं 5 मजल्याचं घर झालं पाहिजे, अपेक्षित. पण नियोजितामध्ये आहे त्याच एका मजल्यातच कर्ज फेडता फेडता आयुष्य निघून जात आहे, नियोजित. मग जे नियोजित आहे ते मला, अपेक्षित, साधकाने अपेक्षा करायचा अधिकारच. असं काय झालं माझ्याच बाबतीत, असं का तुझ्या बाबतीत कशाला. तो सगळ्यांना सांगतात, किड्या मुंगीपासून मनुष्य आणि हत्तीपर्यंत सगळ्यांना सांभाळतात, वनस्पतींना सांभाळतात, सगळ्या जगताला सांभाळतात. एकट्याकडे लक्ष देणं हा भाग नाही, तो सगळ्यांकडे जातीने लक्ष देतोय. पण त्यांनी दिलेलं जे लक्ष आहे ते मला स्वीकार. अपेक्षिताला धरून तो लक्ष देणार नाही, नियोजिताला धरून तो लक्ष. मी चाललो आहे, पण रस्त्यात लाल लाईट लागली. आता तुला अर्जंट काम आहे म्हणून तिथे हिरवा लाईट लागला पाहिजे, कोणी सांगितलं चौकात. सिग्नल लाल पडलाय, तुला थांब. नियोजन काय आहे, तू थांबलं पाहिजे. आणि जेव्हा हिरवा लाईट लागेल, ग्रीन सिग्नल मिळेल, तेव्हा तू चालव. नाही नाही मला खूप काम आहे, काय बाबा लालच लाईट लागला, कशाला रडतोस, कशाला रडतोस. ज्याला रेड सिग्नलला रडायची सवय झालेली आहे, त्याच्या जीवनात ग्रीन सिग्नल कधी आला त्याला कळत असेल. ग्रीन सिग्नलला बघतात की भगवंताचं काय नाही. एकदा आम्ही एका मोठ्या शिबिराला गेलो आणि त्या शिबिराला जेवायला जाता जाता, जे बसल्यानंतर महाशिबिर होत, खूपच मोठी गर्दी होती. आणि जेवायला बसलो आम्ही, जेवायला बसलो आणि अन्न संपलं. माझे मित्र माझ्याजवळ जेवायला बसले होते. मला म्हणाले, काय करावं, डोळ्यात येत नाही. आता कसं होतं की 25,000च्या वर उपस्थिती होती. थोडासा काही अंदाज चुकला असेल, काही पाठवण्यात गडबड झाली. म्हणले पोळ्या बंद झाल्या, काय करायचं आता, उठून जायचं का आपण. म्हटलं कशाला उठून जायचं, म्हणे आपल्यासाठी तर आता काही उरलं नाही. म्हटलं आहे, तुम्ही असं नका, वरण भात आहे, भाजी आहे, फक्त वरण भात भाजी खायची, आता पोळी मिळणं नाही आहे ना, म्हणजे आहे ते खायचं. हे मी त्याच्याशी बोलेपर्यंत भाजी येणं बंद झालं. अपेक्षित आणि नियोजित विषय सुरू आहे, भाजी येणं बंद झालं. गजानन बाबत घडलेला प्रश्न, देव भाजी येणं बंद झालं, भाजी पण येणं असू दे,
वरण भात आहे, खाऊया की आपण. तेवढा भात घेऊन पुन्हा भात घ्यायला गेलो तर भातही येणं बंद. म्हणले मग आता कसं करायचं, आता आपल्याला उठण्याशिवाय पर्याय नाही. नाही, वरण आहे ना, वरण आहे की. उठायचं काय कारण आहे? तुम्हाला परमेश्वराने उपाशी ठेवा राहायला सांगितलंय का? नाही सांगितलं. वरण पाठवत आहे, वरणाचा सप्लाय सुरू आहे. वरण की काढ आजचा दिवस. नियोजित काय आहे? वरण आहे. अपेक्षित काय आहे? वरण भात भाजी पोळी अपेक्षित नाही. नाही, तू वरण नियोजित आहे ना, तेवढं स्वीकार. त्यामुळे आम्ही उपाशी राहिलो नाही, बाकीचे उपाशी राहिले. भगवंतांनी उपाशी ठेवलं होतं का? अपेक्षित आणि नियोजित ह्यात एवढा फरक आहे. जे भगवंतानी दिलं ते मला आनंदाने स्वीकार, ही काही साधी गोष्ट. पण हे केव्हा करता येतं? मला हे भगवंतानी दिलं असं वाटलं तर. वाटतं कसं? माझ्याच नशिबी असं का, असा प्रश्न आला की मग त्याला पुढचे सगळे मार्ग बंद होतात, कारण त्याची बुद्धी काम करेना. भगवंतानी तुला हे असं दिलं आहे, यात तुझं कल्याण आहे. काही काय कल्याण आहे भगवंताला ठाऊक, ते स्वीकार. आणि आहे त्या परिस्थितीमध्ये कठीण आहे बरं का बेटा, माझं म्हणणं पचवणं तुला कठीण आहे, मला मान्य आहे. पण त्याला दुसरा पर्याय नाही ना. नियोजित स्वीकारणं माणूस आनंदाने जगू शकतो. अपेक्षितामध्ये माणूस आनंदाने, जे आहे ते मला स्वीकारतात. मग पायघड्या टाकल्या असतील तर पायघड्या स्वीकारायच्या, आणि या म्हटलं नाही तरी यावं लागलं तर तसंच स्वीकार. जे आहे ते मला स्वीकारता आलं पाहिजे, ते मला सांभाळता आलं. म्हणून फलाविषयी अनासक्त, नियोजिताचा स्वीकार झाला हा मुद्दा व्यवस्थित. दुसरा मुद्दा आहे वाटाने आलेले कर्तव्य कर्म निरपेक्षतेने करणे. आता दुसरं आलं, मला आलेलं काम कोणतं आहे? कोणतं काम आहे आपल्याला आलेलं? मुलं बाळांचा सांभाळ. मग असा करायचा की पुढे ते माझ्या कामी पडतील असे विचार नाही करायचे, निरपेक्षतेने कर. आपल्याला जेवढं करायचं आहे तेवढं आपण करायचं, त्यानंतर मात्र त्याचं जे परिणाम होतील ते मला स्वीकार. नाही तर मी तर हाडाची काढ केली, रक्ताची पाणी केलं, आणि आता याला शिकवून मोठा झाला, आणि आता हा मोठ्या पदावर नोकरीला लागला आणि माझ्याकडे पाठ फिरवली. पाठ फिरवली, ऍक्सेप्ट कर. पाठ फिरवली म्हणून, नाही फिरवली आनंदाची गोष्ट. पण पाठ फिरवली तर तू रडत नको बसू. नियोजित स्वीकार. जे भगवंतानी दिलं आहे ते नियोजित स्वीकार. म्हणून कर्तव्य कर्मामध्ये अपेक्षा असता कामा, जे काही मी कर्तव्य कर्म करतो आहे त्याच्यामध्ये अपेक्षा असता कामा नये. आपण जीवनमुक्त बघतो, आणि त्याची अनेक जन्मांच्या साधनेची कमाई असते म्हणून तो जीवनमुक्त. आपण काकांना बघतो, आपल्याला असं वाटतं यांना लगेच काही झालं तरी राग नाही, हे कसे नेहमी आनंदी असतात. मग आम्ही पण फिल्म स्टार सारखं असं आनंदाचा चेहरा करतो, मोठ्याने हसल्यासारखं करतो, पण आतमध्ये असं असतं आम्हाला पाहून तर कोणी वाटच नाही पाहिजे. आमचं तर काही आदर सत्कारच नाही झाला. ते आदर सत्काराने आनंदी झालेले नसतात, ते आनंदी असतात, त्याचा त्या सत्काराशी काही संबंध. आम्हाला काय वाटतं की ते सत्काराने आनंद झाले, कारण आमचा स्वभाव सत्काराने आनंदित होण्याचा असतो ना. म्हणून त्यांना अपेक्षा नसतेच, कशी अजिबात अपेक्षा नसते. असा प्रसंग मला सांगितलाय मंदाताईंनी की काकांना कुठली अपेक्षा नव्हती, सामान्य प्रेक्षकात काका, पण काकांना स्टेजवर बोलवलंच नाही. काका स्टेजवर येऊ नये याच्यासाठी प्रयत्न केला. मंदाताईंकडून ऐकलंय बरं का, दुसऱ्या तिसऱ्याकडनं ऐकलं. एवढा मोठा अपमान आहे, पण सामान्य प्रेक्षकामध्ये काका बसून राहिले. पण असं नाही म्हणलं की मला स्टेजवर बोल, नाही तर मी निघून जातो एवढ्या लोकांमध्ये, मी नाही थांबत, माझी तुम्ही किंमत नाही केली, मला तुम्ही प्रवचन नाही दिलं, मी निघून जातो, असं नाही केलं. जे नियोजित आहे ते स्वीकारलं,
आणि कर्तव्य निरपेक्षतेने केलं म्हणून आज इतके साधक तयार झाले. जो निरपेक्षतेने कर्म करतो त्याच्या मागे भगवंत. आम्ही प्रत्येक कर्मामध्ये अपेक्षा पेरतो म्हणून मग प्रत्येक ठिकाणी आम्हाला काटे येतात. काटे आमच्या मागे लागण्याचं कारण ते आहे अपेक्षा. आम्ही एवढं केलं, निदान म्हणतं खरी तू चांगलं केलं म्हणून. कशाला निदान म्हणतं खरी? त्या म्हणल्याने खरंच तुला काय शोधणं लागणार आहे का? पण वाटते की म्हण. पण कुणाचं मन जन्मतः शुद्ध असतं, कुणी जन्मतः शांत. काही लोक असे असतात की त्यांचा मूळचा स्वभावच शांत असतो. किती शांत आहे, यांनी तर काहीच साधना केली नाही, त्यांनी पूर्वजन्मी साधना केली. त्याच्या मनात वाईट विचार येतच नाही. त्याचं मन पूर्वजन्मीच कर्म केल्यामुळे वेदविहित निष्काम शुद्ध झाले, त्यामुळे त्याच्या मनात असं काही होतच नाही. त्याच्या मनात असलं काही होतच नाही. आणि म्हणून संतांकडे पाहिल्यानंतर आमचं तसं व्हावं असं वाटतं, पण त्यांची ती एक जन्माची साधना नसते, अनेक जन्मांची तपस्या. आम्हाला असं वाटतं की त्यांच्यासारखं आम्ही व्हावं, तर होऊ ना, पण एका जन्मात कसं? याचा अर्थ मी अनेक जन्मांचा पुरस्कर्ता आहे असं नका समजू. मग काय समजायचं? मग मला जास्त तातडी करावी. एक माणूस जर समोर निघून गेलेला आहे आणि 10 कोस जर समोर निघालाय, मी आता सुरू झालो आहे आणि त्याला मला गाठायचं असेल, तर मग तो चालतोय, तो मला धावलो पाहिजे. तो चालतोय तर मला धावलं पाहिजे. मग मला इतर जन्मांची कसर भरून काढायची आहे, तर मग तीव्र साधक मी असतो. मंद आणि मध्यम असून चालणार नाही, तीव्र मुमुक्षु असतो. त्यामुळे दुसऱ्याचं चित्त शुद्ध असेल, माझ्या मनात दळण होण्याचं कारण. दुसरा माणूस शांत असेल, माझ्या मनात दळण. अर्जुनाला चित्त शुद्ध असून सुद्धा अनासक्त राहायला सांगतात आहे की अजून डाग लागू शकतो. युद्धासारखं घोर कर्म करण्याचा आदेश. याला आरुरुक्ष शब्द आहे. काय शब्द आहे? आरुरुक्ष. आरुरुक्ष म्हणजे काय? सर्व कर्म संन्यास घेणे इष्ट नसून, चित्तशुद्धी असतानाही सर्व कर्म संन्यास घेणे इष्ट नसून, कर्मफळाची अपेक्षा न ठेवता निष्काम वृत्तीने कर्म करण्यास, ईश्वरार्पण वृत्तीने कर्म करण्यास किंवा सेवा वृत्तीने अकर्तृत्व भाव ठेवून कर्म करण्यास सांगणे ही आरुरुक्ष. ज्ञानाने मोक्ष प्राप्ती होते यात जरा सुद्धा ज्ञानात हेवतू कैवत. पुढच्या श्लोकात आता आणखीन स्पष्टीकरण. पण अर्जुना, तू ज्ञाननिष्ठेचा अधिकारी नाहीस. तू युद्धातून पळ काढण्याचा प्रयत्न करतोय. तुला युद्ध कठीण वाटतंय, तुला ते केलंस. जे काम करायला मला कठीण वाटतं ना, ते पहिले परमेश्वर त्यात तू निष्णात हो म्हणतो. त्याच्याशिवाय तुला संन्यास करणं शक्य नाही. पहिले जर मला काही करायचं असेल, जे कठीण वाटते ते काम मला करणंच आहे. बापरे, कठीण प्रसंगाला निघणं भाग आहे. त्या प्रसंगातून आता मागे पावलं टाकता येणार नाही. नाही आणि नाही, निघणं भाग आहे. आणि प्रत्येकाच्या जीवनात कसे कठीण प्रसंग आहेत ते सांगता येत, पण ते त्यालाच बघावे लागतात. भोगणं जर भागच आहे तर आनंदाने काय बघ. दुःखात आणि रडत काम नाही. इलाज नाही आहे त्याला. इलाज नाही त्याला, काही इलाज नाही ते स्वीकारण्याशिवाय पर्यंत सापच निघून राहिले. परमेश्वर मला सांभाळ, कारण मला इलाज नाही आहे. माझी इथून सुटका नाही आहे जागेतून, आणि ते जागा सोडत नाही. मग आता तूच मला.
पर्याय नाही. पण ज्या दिवशी हातात पर्याय आहे आपल्या, त्या दिवशी तो करायचा. नाहीच आहे, इलाज नाही. आणि म्हणून तू ज्ञाननिष्ठेचा अधिकारी नाहीस अर्जुना, म्हणून तुला कर्तव्य त्याग उचित नाही. जो आपलं कर्तव्य सोडून पळ काढतो त्याला कधीच आत्मज्ञान होत नाही, त्याला कधीच मोक्ष मिळत नाही. कर्तव्यातून पळ काढणारा परमार्थ नव्हे, भगोडा म्हणतात त्याला हिंदीत. मराठीत त्याला पळकुटा म्हणतात. पळकुट्या माणसासाठी परमार्थ नाही. पारमार्थिक माणसाने झेललंच पाहिजे, आलेलं संकट झेललंच पाहिजे, 100% झेललं. म्हणून तुला कर्मत्याग उचित नाही, म्हणून निष्काम वृत्तीने कर्म करणं तुला उचित आहे. भगवंताला हे कळत आहे, पण अर्जुनाला हे भगवंत बरोबर बोलतोय, पण काहीतरी तडजोड होईल का असा विचार कर. अर्जुन म्हणतो मला राज्य नको, मला सुख नको, मला हे राजाचे भोग नको. तू मला वलकल घालून संन्यास घेऊ दे ना बापा, नको, मी सुटलो याच्यातून. कृष्ण म्हणतो नाही, तुला याच्यातून सुटावंसं वाटतंय ना, हे तुला कठीण वाटतंय ना, तुला हेच केलं पाहिजे. आता दुसरे करून जमणार, चल युद्धाला तयार. आणि महामनुस्मर युद्ध, युद्ध करताना माझं अनुसंधान तुटू देऊ नको. म्हणजे घोर कर्म करायची वेळ आली, कठीण कर्म करायची वेळ आली, परंतु भगवंताच्या अनुसंधानाला सोडायचं नाही, तर त्या कठीण कर्मातून सहज पार होईल, नक्की होईल. पण अनुसंधान परमेश्वराचं पाहिजे. म्हणून निष्काम वृत्तीने कर्म करणं जरुरी आहे. अर्जुना, आमची परिस्थिती काय आहे? आधी रागद्वेषाचे तीक्ष्ण काटे, आणि त्याच्यामध्ये काम क्रोधाचे सड. या दोन्ही गोष्टींचं एकत्रीकरण झालं तर जम नाही. आमचं डोकं ताळ्यावर राहत नाही. क्रोध काय आहे की नाही, मला की नाही राग आवरतच नाही. आवरत नाही म्हणून कसं होईल? आवरावं लागेल. आवरत नाही म्हणजे तू म्हणशील त्या वेगाने तू जर संताप होणार असेल, तर तो आवरल्याशिवाय तुझ्याकडे मोक्षाचा रस्ता उघडतच नाही. पारमार्थिक माणसाला स्वतःमध्ये वैचारिक दृष्ट्या बदल करून घेऊन ऑपरेशन करणं गरज आहे. ऑपरेशन कोणी कोणाचं करायचं आहे? मी माझं. दुसरा माझं ऑपरेशन करणार नाही. मी मला बदललंच पाहिजे, बदलवून घेतलं पाहिजे, आणि बळजबरीने नाही, विचाराने, वैचारिक दृष्टीने मी मला बदलवून घेतलं पाहिजे. मग आता रागद्वेषाचे तीक्ष्ण काटे माझे गेले पाहिजे. दुसऱ्याबद्दल द्वेष असता उपयोगी नाही. राग शब्दाचा अर्थ आसक्ती असा, आसक्ती असा होतो. दुसऱ्याबद्दल आसक्ती असता सुद्धा उपयोगाची नाही. आसक्ती कशाला म्हणतात माहिती आहे? जिव्हाळा, त्याशिवाय न करमणे, त्याला आसक्ती असत. उदाहरण दिलं तर तुम्ही पुन्हा म्हणाल की तुम्ही नाव ठेवता. सकाळी उठलो, काय लागतो पहिल्यांदा? चहा. त्याच्याशिवाय गुड मॉर्निंग होत नाही. मी त्यात आसक्त आहे असं कधी आम्हाला वाटच, कारण आम्ही रोजची सवय असला की त्याशिवाय करमत नाही. पण जर सवय नसेल, त्या गोष्टीची आठवण येईल. आलं ठीक आहे, नाही आलं ठीक आहे. हो की नाही? सवय लागणार नाही कोणत्याच गोष्टीची, अशी व्यवस्था कर. पुन्हा मी कशावरच अवलंबून नसतो असं बोलायची गरज आहे का? कोणाला सांगतोय तू? दुसऱ्याला शिकवतोय की स्वतःला? मग स्वतःला शिकवतोय तर सांगायची गरज आहे का? मला की नाही, मी कशावर डिपेंडंट नसतो काय, याचा अर्थच तू डिपेंडंट आहे.
तू डिपेंडंट नसतो असं तुला वाटतंय, याचा अर्थ काय झाला? अजून आसक्तच आहे. मी डिपेंडंट नाही, हा एक अहंकार तयार झाला वरून. आसक्ती गेली की नाही माहिती नाही, पण एक ऍडिशनल अहंकार. आणि म्हणून राग शब्दाचा अर्थ झाला द्वेष शब्दाचा. काम आणि क्रोध, संताप माणसाला तेव्हाच येतो जेव्हा त्याचा जो काम आहे म्हणजे अपेक्षा आहे त्याला तडा जातो, त्याला मोडता पडला की क्रोध आला. मग आम्ही म्हणतो तो समोरचा चुकला म्हणून आम्हाला राग. समोरचा नाही चुकत, तू चुकलाय. तुला तुला संताप आलाय आणि दुसऱ्याची चूक आहे. दुसऱ्याच्या चुकीचं फळ तुला परमेश्वर कसं देईल? परमेश्वर तर न्यायी आहे, परमेश्वर तर समजदार आहे तुझ्यापेक्षा नक्कीच. मग त्याच्या चुकीचं तो तुला फळ का देईल? ज्या तुला संताप आलाय चूक त्यांनी केल्यानंतर, त्या ती चूक तुझीच आहे. उदाहरण देतो, एक वस्तू या जागी ठेवण्याच्या ऐवजी त्या जागी ठेवली, आला संताप. इथे का ठेवली, कोणी ठेवली? त्यांनी चूक केली, या जागेची वस्तू त्या जागी ठेवली म्हणून मी संतापलो. त्याला संताप दे ना, त्यांनी चूक केली. तू काय संताप? मला ते बघवत नाही, तू आहे ती जागेवर पुन्हा ठेवून बघवत नाही तुला. नाही तर बघायची सवय, दोन पैकी एक काही संतापू नको. आणि त्यांनी चूक केली मी संतापलो, हे समीकरणच नाही बसत. पण वर्षानुवर्ष जातात, माणसाला हे पटतच. तो असा वागतो म्हणून मी चिडतो, म्हणून मी, अरे बाबा, स्वतःला जस्टिफाय करायचा प्रयत्न करतो. आणि त्या जस्टिफिकेशन मध्ये मग भगवंताच्या आज्ञा आमच्या नजरेखालून निघून जातात. कार्यम कर्म समाज, कसं आचरण करायचं आहे? समाचर, समत्वाने आचरण करायचं आहे. म्हणजे माझा अंतःकरणाचा समतोल ढळता कामा नये. याचा अर्थ असा झाला की सततम कार्य कर्म, सतत कर्म करून तुला कार्य करायचं आहे. नुसतं एवढं नाही सांगितलं भगवंतानी काय करायचं आहे, नाही सांगितलं याच्यात कसं करायचं आहे हेही सांगितलं. समाचार काय करायचं आहे? कर्म करायचं. पण एवढं सांगून थांबले नाही भगवंत, काय सांगितलं? कसं करायचं हे पण. कसं करायचंय? समाचार. तुझी अंतःकरणाची स्थिती सांभाळल्या गेली पाहिजे. सुखाने हुरळून जाता कामा नये, दुःखाने होरपळून जात. समाचार. खूपदा माणूस चुकीचं वागतो, पापकर्म करतो, अपराधी वृत्ती बाळगतो. आणि असं करत असताना अपराधी वृत्तीत आत्मविश्वास घटतो आणि मग साधना हवी तशी होत नाही. साधना हवी तशी होत नाही आणि म्हणून पाप करू नये. पण जर झालं असेल त्यानंतर ते होऊ नये याची काळजी. चूक करूच नाही, चूक करण्याच्या समर्थनार्थ नाहीये, पण झालीच आहे समजा, त्यानंतर ती करू नये. आणि केलेल्या चुकीला उगाळत बस, माझ्याकडून असं झालं, माझ्याकडून झालं, यानंतर होऊ नको. हा नाही होऊ देणार, बस संपलं. मग परमेश्वर पाहून घे. आणि जे होऊन गेलाय त्याचं फळ मिळणारच आहे, त्या आनंदाने स्वीकार. संपला विषय. कर्मणैव हि संसिद्धी आस्तिका जनकादया. लोकसंग्रह मेवापी संपश्यन करतो. कर्म सिद्ध कसं करायचं सांग. आणि उदाहरण कोणाचं दिलाय? जनकादया, जनक आदी असं होतं. उदाहरण देताना साधारण माणसाचं उदाहरण का नाही दिलं?
अर्जुन कोण होता? राजा. राजाला साधारण माणसाचं उदाहरण दिलं तर मग त्याला तो म्हणाले ती काय कठीण आहे. उदाहरण दिलं जनकाचं. आता जनकाने कसं राज्य केलं? आधी रामावतार झालाय, मग कृष्ण अवतार. त्यामुळे जनक आधी होते, मग अर्जुन होता. जनकाने कसं काय? जनक जीवनमुक्त होते. जीवनमुक्त असून सुद्धा जनकाने लोकसंग्रह केला. लोकसंग्रह शब्दाचा अर्थ पारमार्थिक क्षेत्रात मार्गदर्शन. नाही तर नुसतं लोक जमणे राजकीय दृष्ट्या हा अर्थ नाही आहे. कसे लोक जमायचे? त्यांच्यासाठी आत्मचर्चा व्हायला, पारमार्थिक दृष्ट्या मार्गदर्शन व्हायला. आणि म्हणून तू जरी स्वतःला कृतार्थ मानत असला, कशाने? कर्मणैव हि संसिद्धीम आस्थिता जनकादया. अरे जनकासारख्या जीवनमुक्ताने सुद्धा माझ्या मनात प्रश्न आला की जनकाचंच उदाहरण का दिलं? शुकही होते, राजा परीक्षित होते, राजा जडभरत होते, यांचे उदाहरण का नाही? कारण अर्जुनाला कर्म प्रवृत्त करायचं होतं आणि जीवनमुक्त कर्मामध्ये असतो ते दाखवण्यासाठी परीक्षित उदाहरण नाहीये. कारण परीक्षिताने जीवनमुक्ती मुमुक्षुत्व निर्माण झाल्यानंतर 7च दिवस राहिला आणि त्या 7 दिवसामध्ये राज्यकारभार नाही सांभाळला. भागवत आहे, शुकाचार्यांनी ते सांगितलं. म्हणून परीक्षिताचं उदाहरण चालत, जडभरताचं उदाहरण चालत नाही. कारण शेवटच्या क्षणी आसक्त. जडभरताचं उदाहरण आम्हाला सांगावं की बाबा मरायच्या क्षणी कोणामध्ये गुंतू नकोस. अर्जुनाला काय सांगायचं? आता युद्ध करून घ्यायचंय, अर्जुन मरणार नाहीये. एवढा कौशल्य पूर्ण आहे तो की त्याला मारायची ताकद कोणात असते. पितामह कर्ण आधी लोकांची लढायची क्षमता फक्त त्याचीच होती. तो तयार जर झाला नसता तर पांडवाची बाजू जिंकली नसती. पण ज्या भागाला भगवंत आहे त्या भागाला विजय निश्चित आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री. आज मंदातही घेणार आहेत हा श्लोक. विजयो होतील आज बंदातही या श्लोकांना सांगणार आहे. त्या एवढ्या तळमळीने सांगतात की त्यांच्यासारखं सांगणारे आणि तळमळीने सांगणारे नाही. आज संध्याकाळी जरूर मंदाताईंचा 18व्या अध्यायातला 78वा श्लोक ऐकायला विसरू नका. 10चे सुरू व्हायला 6:15 होती, परंतु उशीर झाला म्हणून थांबू नका, ऐकल्याशिवाय राहू नका. ऑनलाईन लिंक येणार. कालच मी ताईंच्या तोंडूनच आहे. राज्य कारभार सांभाळता आला जीवनमुक्तीमध्ये, तरी सुद्धा त्याची जीवनमुक्ती डगमगलेली नाही. जनताला हालचाली करतात. जनकाला युद्ध सुद्धा करण्याची तयारी होती आणि गुन्हेगारांना शासन ठोकवण्यासाठी सुद्धा तो निसंकोचपणे कार्य करत होता. तरी त्याला कुठल्या पापपुण्य लागत नव्हतं. मग असं तू का होत नाही अर्जुना? दुसरे रस्ते का शोधून राहिलास? का दुसरे रस्ते शोधून राहिलास? जनक आत्मसंस्थ होता, आत्मक्रीड होता, आत्मरती होता. आत्म्याच्या पार्श्वसंगीतावर कर्म करता येतं. काय भाषा आहे. पुन्हा पार्श्वसंगीत म्हणजे काय हे समजावून सांगा. काकांनी मला सांगितलं होतं की या पार्श्वसंगीतावर तुला प्रॅक्टिस करायची आहे. पार्श्वसंगीत कसं? आपण लोकांनी सर्कस पाहिली आहे. सर्कस मध्ये ती जी मुलगी असते ती तारेवरून चालत असते आणि हातामध्ये तिने बांबू घेतलेला. तो बांबू बॅलन्सिंग साठी असतो आणि तारेवरती स्वतःला बॅलन्स. परंतु त्याचा एक रिदम बसतो. तो बँड असतो ना,
इतके हजारो लोक सर्कस मध्ये बसले असतात की लोकांना नाही पाहत. की डोळ्यांनी तार पाहते आणि कानाने ते म्युझिक आहे. ढेंग 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 ढेंग. म्हणजे बरोबर त्याच वेळेला ती पाऊल टाक. त्या बॅलन्सचा ती तो ताळमेळ त्या नादाशी करून घेते, त्यामुळे ती बिनधास्त चालते आणि लोक टाळ्या वाजवतात. कोण कोण आलाय बा, काय काय आलाय बा, पास घेऊन कोण आलाय, तिकीट काढून कोणी आलाय, असं पाहते का ती तारेवर असताना? त्याच्या मागे नसते, ती पार्श्वसंगीतावर चालत. तसं आत्म्याच्या पार्श्वसंगीतावर मला कर्म करतात आणि करता येतं. म्हणूनच सांगितलंय ना, कर्म नाही वही संसिद्धी आस्थिता. कोणी केलं हे आस्थेनी? जनकाने. म्हणून जीवनमुक्त्याची जीवनमुक्ती मोडत नाही कर्म केल्याने. अर्जुनाला हे सांगायचंय अर्जुनाला. भगवंत हे सांगतात आहे की जीवनमुक्ताची जीवनमुक्ती भंगलेली नाही आहे कर्म करण्याने. मग तू कर्माला का घाबरून राहिलास? तू युद्धाला का डगमगून राहिलास? म्हणून आमचं पार्श्वसंगीत कोणतं आहे याच्यावर अवलंबून आहे. आत्मस्वरूप पार्श्वसंगीत असेल तर कर्म निर्वेद होतं. पण पार्श्वसंगीतामध्ये जर संताप असेल तर, पार्श्वसंगीतामध्ये दुःख असेल तर, पार्श्वसंगीतामध्ये वेदना असतील तर मग ते कार्य बरोबर होत नाही. जसं कौशल्य पूर्ण व्हायला पाहिजे तसं ते होत नाही. लक्षात. म्हणून सर्कसची मुलगी तारेवरून चालते आणि न पडता पार जाते. लोक टाळ्या वाजवतात, पण तिथं लक्ष लोकांकडे नसतं, तिथं लक्ष टाळ्या वाजवण्याकडे पडतं. इतकंच करत असताना ती पुन्हा कब्बशी पण डोक्यावर उडवते आणि डोक्यावर बशी, बशीवर कप, कपावर बशी, इतकं सगळं ते एक पाय तारेवर ठेवून करते. पार्श्वसंगीत. पार्श्वसंगीत आत्म्याच्या पार्श्वसंगीतावर जीवनमुक्ताची मुक्तावस्था टिकून असते. तो कर्म कोणतंही करत असो, पार्श्वसंगीत महत्वाचं. याला बॅकग्राऊंड म्युझिक असो. पार्श्वसंगीत. कर्माने मोक्ष मिळत नाही यात काही शंका नाही. मोक्ष हा फक्त ज्ञानाने मिळतो हे निर्विवाद सत्य आहे. आत्मविद शोकम तरती. ज्ञान झाल्यानंतर जो आत्मरूप होतो तो शोकाला पार करतो. या वेदवाक्याबद्दल म्हणणं काही. विचारानेच फक्त आत्मस्वरूप प्राप्त होतं, कर्माने ते प्राप्त होत नाही, हेही मान्य आहे. कृती महाददो पतन कारणम फलमशाश्वतम गतिरोधकम. म्हणून कर्म हे गतीला रोधणार आहे, अवरुद्ध करणार आहे, हे मान्य आहे. पण अर्जुना, चित्त शुद्धी आणि चित्त शांती झाल्याशिवाय ज्ञान पचत नाही रे. चित्त शुद्धी आणि चित्त शांती झाल्याशिवाय ज्ञान निष्ठा तयार होत नाही. नाहीतर तेव्हा दिलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञानात प्रतिबंध तयार होतो, ज्ञानात अडथळा निर्माण. एका शिष्याला गुरुनी जेवायला, आता एक संस्कृत श्लोक आहे तो मला पूर्ण आठवतो. त्याला खायला चकल्या दिल्या. तो म्हणला मध्ये छिद्र असलेली वस्तू खाऊ नये असं सांगितलं होतं. तो चकल्या न खाता वापस आला आणि उपाशी राहिला. एकाला अनर्थ दिला. त्याला लक्षात आलं की जी वस्तू पोरस आहे ती वस्तू खाऊ नये, म्हणून तोही न खाता वापस. असे 4 शिष्यांनी 4 कारण सांगून त्यांना मिळालेलं अन्न वापस न खाता परत आले, गुरूंची आज्ञा पाळली म्हणून. आणि गुरूंकडे आल्यानंतर त्यांनी सांगितलं असं असं झालं म्हणून आम्ही परत आलो. तेव्हा ते गुरु म्हणाले, तुला उपाशी राहण्यासाठी शिकवलं का मी हे सगळं? म्हणजे जे ज्ञान झालं ते त्याचा प्रतिबंध तयार. ज्ञान हे प्रतिबंध तयार करण्यासाठी नसून प्रतिबंध निवृत्ती करत आहे. जीवनामध्ये प्रतिबंध येतच असतात, जीवनामध्ये अडथळे येतच असतात. अडथळ्याशिवाय जीवन नाही असं जीवन राजाचं सुद्धा असू शकतं.
मग जर हे सत्य आहे तर मग प्रतिबंध हटवण्यासाठी काय केलं पाहिजे? ज्ञानाने प्रतिबंध हटत नाही, कर्मानी आणि उपासनेने प्रतिबंध हटतात. चित्त शुद्धी आणि चित्त शांती झाली की प्रतिबंध शिल्लक राहतात. जोपर्यंत गढूळ चित्त असतं, जोपर्यंत अशांत चित्त असतं, तोपर्यंत ज्ञान तिथे तग धरत नाही. म्हणून क्रोधात ज्ञान नाशनम गरज आहे. हो. क्रोधात ज्ञान नाशनम. क्रोधी माणसाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान टिकत नाही, त्याचं ज्ञान त्याला फलद्रूप होत नाही. म्हणून त्याला काळजी घ्यावी लागते. काय काळजी घ्यावी लागते? अक्रोध स्थितीत राहण्याची काळजी. क्रोधात ज्ञान नाशनम. म्हणून चित्त शुद्ध झाल्याशिवाय आणि चित्त शांत झाल्याशिवाय ज्ञान पचत नाही. म्हणून ज्याला कावीळ झाला असतो त्याला तेल तुपाच्या वस्तू खाऊ घालत. वर्ज्य आहे म्हणतात, पथ्य सांगितलं आहे म्हणतात. का बरं पथ्य सांगितलं? तुझी तर आर्थिक स्थिती खूप चांगली आहे, तू खायला काय हरकत होती? नाही, डॉक्टर म्हणाले खाऊ नका. जर तुम्ही खाल्लं तर ते तुम्हाला पचणार नाही आणि त्यांनी तुमच्या जीवाचं नुकसान. तो प्रतिबंध ठरेल तुझ्या जगण्यावर. तसं चित्त शुद्ध आणि चित्त शांत झालं नाही, परमार्थ करतोय आणि संतापच गेला, काही फायदा नाही त्या परमार्थ करून. कारण तुला ज्ञान झालं असेल आणि तू प्रवचन जरी करत असतील तरी ते परोक्षाचं अपरोक्षामध्ये रूपांतर. अहंकारच हटला नाही, अपरोक्ष ज्ञान होणार. अपरोक्ष स्थिती ही दृढ करण्यासाठी भगवंत अर्जुनाला कर्म करायला. आणि म्हणून लोकसंग्रह मेवापी संपश्चन करतो मा बुडते हे जन देखवे ना डोळा. संतांचा म्हणूनही कळवला येत. संतांना दुःखामध्ये तरफडलेला माणूस पावत नाही. काका एवढ्या पावसात इथपर्यंत येतात कशासाठी येतात? दुःख दूर करण्यात, शोक हरण करण्यात. आमची तडफड त्यांना भगवत नाही म्हणून येतात. त्याला अकारण कारुण्य. रामकृष्ण हरी. प्रॉब्लेम असल्यामुळे मिनिटं थांबा. काय बोललो होतो मी तुम्हाला आता बघा. श्री गुरु अकारण करून असतात, एवढ्या पाण्या पावसात सुद्धा येतात. कितीही त्रास असला तरीही श्री गुरु जीवाच्या तळमळी करतात, तगमगी करतात, धडपडत असतात. आणि एवढी असं हे वाक्य आता मी बोललो की श्री गुरु पाणी पाऊस असला, जीवाची तगमग असली तर जीवासाठी श्री गुरु येतात. काही झालं तरी श्री गुरु आल्याशिवाय राहत नाही. ही श्री गुरूंची अकारण कारुण्य असतं. आणि म्हणून लोकसंग्रह मेवापी, त्यांना आत्मकल्याणासाठी लोकांना वळवायचं असतं म्हणून श्री गुरु. हे वाक्य तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे आता. आणि ऐकल्याबरोबर डिस्कनेक्ट झालं याचं कारण डॉक्टर काकांचा फोन आला. डॉक्टर काकांचा फोन आल्याबरोबर मी तो फोन रिसिव्ह केला आणि डिस्कनेक्ट व्हायला विचार केला नाही. आणि काकांचा फोन आला की मी आत्ता येतोय 10-10:30. त्या लोकांना मला भेटायचं आहे. पहा तितिक्षेचं फळ किती छान मिळालं. आणि काका आत्ता येऊन राहिले म्हणून मी हे सगळं विषय थांबवला. आणि मला सांगायचं हेच होतं की पहा सद्गुरूंची केवढी काळजी असते. अर्जुनाची जशी भगवंताला काळजी होती तशी आपली डॉक्टर काकांना काळजी. इथे धोधो पाऊस चालू आहे, काका येतो म्हणून. यापेक्षा आणखी काय हवंय मला सांगत.
यापेक्षा आणखीन काय हवंय? या इतक्या थकत्या वयामध्ये काका इतके श्रम घेतात. तरी मी त्यांना सांगितलं की ही मंडळी मुक्कामी आहेत, राहणार आहेत, म्हणजे तरी मी सकाळी येतो. मग आता तुमची मर्जी. त्यांना ओढून न आणता ते होऊन येतात. श्री गुरु केवढे दयाळू असतात एवढं मला सांगायचं आहे. आणि आता काही खूप श्लोक सांगण्यासारखं सुचून नाही राहिला मला. काका येतात या कल्पनेने आता पुढचं सगळं आता तत्वज्ञान सांगणं काही मला शक्य होत नाही. तर मी नमस्कार करतो आणि इथे थांबतो. बाकी सगळं उद्या बघूया. आता काकांचं दर्शन घेतो. रामकृष्ण हरी. यायला वेळ आहे पण मला सुचत नाही आता सांगणं. नमस्कार करतो, थांबतो. रामकृष्ण. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. अतिशय पाऊस सुरू आहे. रामकृष्ण त्याची तमा न बाळगता काका येतात आहे बघा. रामकृष्ण हरी काका. राम रामकृष्ण हरी. राम रामकृष्ण हरी. मामा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी बोल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तिला ताई रामकृष्ण हरी. डॉक्टर काकांकडे आहे सध्या मी. अगदी मला कळतं, खूप आनंद झालाय. तुमचा आनंद पाहून खूप आनंद होतोय. रामकृष्ण हरी भैया. दो पाऊस आहे आणि काका येतात आहे. कोण बोलताय? रामकृष्ण हरी भैया. रामकृष्ण हरी दीदी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. संजय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी डॉक्टर. किसानजी रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. गोविंदजी रामकृष्ण हरी. त्या नमस्कार करतो. रामकृष्ण पुलक्षणा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी भैया. रामकृष्ण हरी भैया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दापुतेजी रामकृष्ण हरी. रमाभाऊ रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आमचा नमस्कार. रामकृष्ण हरी. प्रतिभाताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नीताताई रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. छान वाटतं तुमच्याकडे पाहून. तुमचा आनंद पण आम्हालाच खूप आनंद झाला. हा काकांनी दिलेला आहे. हो ना, असं वाटतं काकांना येऊन भेटायला पाहिजे असं वाटायला लागलं एकदम. भेटायलाच पाहिजे. पण काय करतात, नुसतं वाटून नाही होत, प्रयत्न करावे लागतात. हो, तुमचे काका आणि आमचे गुरु हे तुमचे काका आमच्या गुरूंकडे येऊन गेले. आमचे गुरु म्हणजे स्वामी माधवानंद आता जे गेलेत ना. वा वा. मोठे माझे. त्यांचं दर्शन घेतलं आहे मी. माधवनाथांचं पण दर्शन घेतलेलं आहे. फार मोठी सद्गुरू. वा वा. म्हणून म्हटलं तुम्ही आम्ही गुरुबंधू. खरंय, अगदी खरंय. माधवानंद आत्मबुद्धांच्या शिबिराला होते. त्या शिबिराला मी स्वतः होतो. अरे बापरे. माधवानंद इथे शिवगडला येऊन गेले. तिथे पण त्यांचं प्रवचन झालेलं आहे या ठिकाणी जिथे मी होतो. हो हो. अरे बाप. खूप थोर व्यक्ती होती. काल पुस्तक आलं तेव्हा मला कळलं की काका तिथे येऊन गेले म्हणून. गिरीवनला पण येऊन गेले. मी माधवानंदांच्या दर्शनाला पण जाऊन आलो आहे त्यांच्या घरी. अरे वा, किती. हो का. बापरे. मी माधवानंदांचं दर्शन घेत आहे पुण्याला गेल्यानंतर. काकांचे शिष्य म्हणून ते आम्हाला त्रास असताना सुद्धा भेटायला आले होते. बापरे. हो, खूप थोर व्यक्ती आहे माधवानंद. आणि माधवनाथांकडे जायचंच मी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. थोर संतांचं नाव घेतलंय तुम्ही. नमस्कार करतो तुम्हाला. हो. काल मी वाचलं तेव्हा मला कळलं. मला त्यामुळे असं वाटलं की काकांना पण आपण भेटायला. आणि काकांना नाही भेट. मी प्रत्यक्ष पाहिलंय, त्यांची प्रवचनं ऐकली आहे, प्रत्यक्ष पाहिलं आहे. हो, खूप छान. रामटेकच्या तोतडे ताई म्हणून आहेत. हो हो, माहिती. आमच्या समोरच राहायच्या त्या. ती माझी बहीण आहे. तिच्यामुळे माझा यांचा संबंध आला माधवनाथांपर्यंत. हो हो हो. मग बोलू आपण. होय होय, जरूर वेगळं फोनवर बोलूया. रामकृष्ण हरी. नमस्कार.
नमस्कार करतो. खूप खुश आहे आज. करतो आता. होय. छान छान छान. रामकृष्ण हरी. थांबतो. हो, रामकृष्ण हरी रामकृष्ण काका. हरी संभाजीराव ताई. रामकृष्ण हरी सुनीलराव. ज्योतिताई, तुम्ही आले असते तर तुमचा पण फायदा झाला हो ना, असता. हो. मला खूप मी मिस करते. बापरे, मला आज तुम्ही जेव्हा सांगितलं ना ते येतात, माझा नमस्कार नक्की सांगा हा त्यांना. इतका पाऊस आहे इथे, तुम्हाला काय सांगू. हो खूप ना, पाऊस आहे. हो ना. आम्ही दार खिडक्या म्हणजे काच बंद करून बोलतोय, नाही तर धो आवाज आला असता सगळ्यांना. हो आणि ना, अशा हो. याच्यात ते येतात आहे इथे आलेल्या साधकांना भेटण्यासाठी. खरंच काय खरंच श्रीगुरूंची तळमळ आहे तुमच्या आपल्यासाठी, कल्पना करा. खरंच आहे अगदी अगदी तीच तळमळ बरं, आपल्याला त्यांची सकाळी येण्याची वेळ नसते बरं, तरी येऊन राहिले. हो ना, हो ना. हो, तुमच्या आनंदात आमचा आनंद सामील करून घ्या आणि आमचा जरूर. नमस्कार सांगा त्यांना. एक दिवस कधीतरी आमच्या आनंदात तुम्ही सहभागी व्हा. वा वा, नक्की नक्की हा, नक्की अगदी नक्की. या शिवगडला. राम आणि तुमच्या बिलकुल बरोबर जे सहकारी आहेत त्यांना घेऊन या. बिलकुल सगळ्यांनाच यायचंय, अगदी सगळ्यांना. तुम्ही यावं म्हणून हिला मी फोन करायला सांगितला होता. हो हो हो. हो, आता सध्या जरा नाही जमत आहे, मग मी नक्की बर, येईल नक्की. सांगितलं मला हिनी. पुढल्या हो वेळेला हो, जसं जमेल तसं या जरूर. नक्की नक्की. नमस्कार. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. पाण्यात त्यांना पण नमस्कार. तुमच्या बरोबर पंडित ताई आहेत त्यांना. हो हो, बिलकुल बिलकुल नक्की. हा, राम. रामकृष्ण. नमस्कार सुनील. नमस्कार. हा, शिल्पाविनी नमस्कार करतो. आनंदाचे डोही, आनंद तरंग. खरंय. खूप छान, खूप छान, मस्त. हाच अनुभव आम्ही पण घेतोय बरं का. हो हो, खरंय. काय एक मुद्दा म्हणता त्यांचा सांगायचा राहिला होता, पण तरी सुद्धा ते शैला त्यांना थांबवून त्यांनी तो पूर्ण केला मुद्दा. पूर्ण केलं. हो. केवढी तळमळ असते संतांना खरोखर. मी पूर्ण ऐकलं म्हणतात त्यांचं कालचं. हो हो, खूप सुंदर. शेवटच्या श्लोकापर्यंत गीतेच्या सगळं पूर्ण ऐकलं. हो हो हो, हो. नमस्कार करतो. हो, तुम्हाला पण काकांनाही राजेश नमस्कार. नमस्कार करतो. हो, रामकृष्ण हरी. राजेश, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हो, काका येतो. येतात थोड्या वेळात. हो हो, हो, मस्त मस्त. रामकृष्ण हरी. आहोत आपण खूप सगळे पाऊस आहे आणि एकत्र. काकांचा फोन आला येतोय. हा हा हा. रामकृष्ण रामकृष्ण. हरी. हो हो, हो, मस्त. नमस्कार. बाय. हा, येतो. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. हा, सुनील नमस्कार करतो. हो, चंदू भाऊ, माझा तुला नमस्कार. हो. रामकृष्ण. काकांना पण नमस्कार. हो, रामकृष्ण सोनी हरी. विजयराव, नमस्कार. भैया, हा, काका 10:30 ला येऊन रामकृष्ण राहिले. हरी. काकांचा हो फोन ना, आला. त्याच्या काल संध्याकाळी नाही येऊ शकले. हा, 10:30 येतात आहे. तुम्ही तुमचा फोन रेडी ठेवा. हो हो, तुम्ही नक्की. तुमच्या फोनवरच असा 10:30 नंतर केव्हाही पण. बरं बरं बरं. भाभींचा मोबाईल पहिल्या नंबरवर. हो हो हो. हो भैया. ठीक आहे ठीक हा, आहे. रामकृष्ण हरी. थांबतो. हो हो. हो. रामकृष्ण सोनी, हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सोनी, बघ कसा चान्स आलाय. हो ना, मला हेवा वाटतोय. होय होय, हेवा वाटायलाच पाहिजे. तू एक चान्स गमावला इथे येण्याचा. हो ना, तेच तर म्हणते ना. बर, हेवा. पुन्हा कधीतरी संधी घ्यायची. हो, हा, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बर, शशांक, रामकृष्ण हरी. शशांक, रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. काका येत आहेत, थांबतो दादा आता. रामकृष्ण हरी. हो, रामकृष्ण हरी.
वीणाताई, वीणाताई, रामकृष्ण हरी. सुनील भाऊ, त्या मुली त्या मुली सुंदर करता काका योगायोग, येतात हे बघा. हो. सुंदर योगायोग आहे. ग्रेट. हो. खरंच खरंच कमाल आहे. एवढं मोठं दुर्दैव कमाल आहे. तिच्या समोर असून एवढं मोठं भाग्य पण तिच्या समोरच आहे. हो हो, खरंय. तिच्यावर अगदी पहाड बरोबर कोसळलाय, आहे. पण उचलण्यासाठी समर्थ हात आहेत तिच्या मागे. हो हो, खरंय. अतिशय फार नाराज झाली मोठी होती, कृपा कारण आहे. काका येऊन राहिले म्हटल्यानंतर ती अत्यंत आनंद झाली आता. हो हो, हो. फार फार मोठी कृपा तिच्यावर होणार आणि हो. होईल. हो, काकापाठी निश्चित. शेत म्हटल्यावर. नक्की नक्की हम्म. नक्की नक्की. हो. ठीक. नमस्कार करतो आणि थांबतो. रामकृष्ण रामकृष्ण. हरी. राम राम. रामकृष्ण. नमस्कार.